त्याच्यामुळे जागतिक परिवार दिवसाला महत्व आलेलं आहे. तर सुज्ञान लोक किंवा सुजान लोक याचा विचार अजूनही करत नाही की एकत्र कुटुंब असल्यामुळे काय होतं, किती फायदे होतात, आजीबाबांचा आशीर्वाद मिळतो, त्यांचं मार्गदर्शन मिळतं, हे नवीन लोकांना पटत नाही. आणि ज्या वेळेला पटेल त्यावेळेला बराचसा काळ उलटून गेलेला असेल. तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये परिवार म्हणजे नेमकं काय, एकत्र कुटुंब म्हणजे काय, एकत्र कुटुंबाच्या समस्या कमी असतात, एकमेकांच्या सल्ल्याने त्यांचं जीवन सुस्थितीमध्ये आलेलं असतं. पण ज्या वेळेला तुम्ही विभक्त होता त्यावेळेला तुम्हाला असा सल्ला देणारा कोणीच नसतं आणि बाहेरची माणसं जी सल्ला देतात ती फुकट सल्ला देत नाही. त्याच्यामुळे तुमच्यावर जो परिणाम होतो की आपल्याला विकतचा सल्ला घ्यावा लागतो आणि घरी जी माणसं आपली वृद्ध मंडळी आहेत, आजी आजोबा आहेत, वडील आहेत, त्यांचा सल्ला आपण का नाकारतो हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हल्लीच्या तरुण पिढीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजी बाबा आहेत तर बाकीचे सगळे कुटुंब आहे आणि सुरक्षित आहे अशी जी भावना आजपर्यंत आहे ती कायम टिकून राहतात असं त्या शब्दाचा थोडक्यात अर्थ होतो. तर ही पूर्ण जगामध्ये की आपण पाश्चात्य देशामध्ये आज जर पाहिलं तर ते विभक्त कुटुंबीला प्राधान्य देत असत. परंतु गेल्या 2 ते 5 वर्षापासून सगळे एकत्र येण्याला सुरुवात झाली आणि सगळे एकत्र राहू लागले. याचा परिणाम आपल्याकडे का होत नाही याचं एकच कारण असं आहे की आपली जी संस्कृती आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. परंतु आपण अनुकरण करताना पाश्चात्यांचं अनुकरण, त्यामुळे एवढा मोठा गोळ आजपर्यंत निर्माण झालेला आहे. तेव्हा याच्यावर उपाय हा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शिकवायचा आहे. तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलं तुम्ही ऐकत नाही, ही आजची तरुणांची अवस्था आहे. कारण त्यांना स्वतंत्र जीवन जगायचं आहे. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमचंच करायचं आणि तुमचंच खायचंय आणि तुम्ही का बोललं तुम्हीच संपवायचं आहे, त्याच्यामध्ये कोणाचा हिस्सा नसावा असं तुमची एक मनोधारणा निर्माण झालेली असते. परंतु वास्तविक ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलेलं आहे त्यांच्यासाठी कष्ट उपसलेले आहेत त्यांचा वाटा तरुणांच्या कमाईमध्ये पाहिजे आणि असतोच. म्हणून एवढं सगळं वातावरण निर्मिती करण्यामागचा उद्देश एवढाच आहे. आज आपल्याकडे आजीबाबा आहेत, यांच्याकडे सर्व, परंतु प्रश्न हाच निर्माण होतो की यांची मुलं यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून हे वृद्धाश्रम एवढे निघालेले आहेत. त्यांची व्यवस्था होती ही गोष्ट एका अर्थाने जरी खरी असली तरी घरच्यांचं जे माया किंवा ममता ही इथे मिळते, परंतु फक्त त्याच्या शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा आहे.